नमस्कार मंडळी, तर आज परत एक तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण कोणतीही भाजी न करता अगदी घरगुती साहित्यापासून खमंग थालीपीठ बघणार आहोत। तर हे थालीपीठ बनवायला अगदी सोपे आहे, तसेच खमंग, खुसखुशीत आणि अतिशय पौष्टिक आहे। तर अगदी घरच्या साहित्यापासून असे खमंग आणि पौष्टिक थालीपीठ तयार करू शकता। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका। तर रेसिपी अगदी सोपी आहे। तर रेसिपी सुरुवात करू। रेसिपीसाठी बघा, मी इथे एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्याबरोबर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। तर हा रवा मी न भाजताच घेतलेला आहे। तर छान असा हा बारीक रवा घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे। त्यानंतर एक छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे आपल्याला ज्वारीचं पीठ जास्त प्रमाणात घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे। तर यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे। त्यानंतर इथे मी बघा अर्धी जुडी पालक घेतलेली आहे आणि कोथिंबीर। त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे पालक नसेल तर तुम्ही त्याऐवजी कांद्याची पात सुद्धा टाकू शकता। तर आता हे आपण थालीपीठचं पीठ मळून घेणार आहोत। तर त्यासाठी बघा, इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तर ज्वारीचं पीठ छान एक मोठी वाटी आहे। त्यानंतर गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, बेसन पीठ टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा टाकायचा आहे। तर हे सर्व पीठ आपण एकत्र करून घेणार आहोत। त्यानंतर इथे आपण हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा या पिठामध्ये टाकणार आहोत। तर इथे मी एक चमचा बडीशोप घेतलेली आहे। त्यानंतर एक चमचा जिरं घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपण थोडेसे धने घेणार आहोत। तर धने हे कच्चेच घेतलेले आहेत। तर एक चमचा धने घेतलेले आहेत। तर छान हातावरती असं कुस्करून घ्यायचं आहे, त्यामुळे या थालीपीठला खूप छान असा स्वाद येतो। तर आता हे धने सुद्धा टाकून झालेले आहेत। तर त्यानंतर बघा, थालीपीठला छान सुंदर कलर येण्यासाठी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर बघा, तीळ टाकायचे आहे। तर तीळ ही आपण आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। तर इथे मी 2 किंवा 3 चमचे टाकलेले आहेत। तीळ टाकल्यामुळेही आपले थालीपीठ खूप छान लागतात। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर आता छान मीठ टाकून झालेलं आहे। त्यानंतर बघा, इथे आपण हे पालक, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला होता, तो सुद्धा या पिठामध्ये टाकून देणार आहोत। तर आता हे सर्व साहित्य आपलं छान टाकून झालेलं आहे। तर तुम्ही आवडीनुसार यामध्ये कोणतीही भाजी किंवा कमी जास्त एखादा पदार्थ करू शकता। तर आता हे पीठ आपण छान व्यवस्थित कोरडंच मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे सर्व साहित्य व्यवस्थित पिठाला लागलेलं जाईल। तर आता बघा, छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी करून हे पीठ छान असं घट्ट मळून घेणार आहोत। तर याच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर आता छान असं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर मस्तपैकी पीठ मळल्यानंतर यावरती एक पळी तेल टाकणार आहोत आणि यामध्ये परत एकदा पीठ मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे पीठ जास्त कडक होणार नाही किंवा त्याला पापडी येणार नाही। तर आता हे पीठ मळून झाले की यावरती आपण एक कॉटनचा रुमाल ओला करून घ्यायचा आहे आणि हे पीठ झाकून ठेवायचं आहे। आता हे झाकून ठेवल्यानंतर आपण बघा, आता 5 ते 10 मिनिटांनी याची धपाटे करण्यासाठी घेणार आहोत। त्यासाठी एक पोळपाट घेतलेला आहे। एक आपल्याला सुती रुमाल लागणार आहे। तर तुम्ही कोणत्याही कलरचा रुमाल घेऊ शकता। तर हा रुमाल छान असा ओला करून घ्यायचा आहे आणि छान असा पोळपाटवर टाकणार आहोत। या पद्धतीने छान असा रुमाल टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडासा पाण्याचा हात करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पिठाचा उंडा घेऊन यावरती हलक्या हाताने छान असे गोल थालीपीठ थापून घ्यायचे आहे। जर तुम्हाला पीठ कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडा पिठाचा उंडा टाकून थालीपीठ तयार करू शकता। तर बनवायला अगदी सोपे आहे।
कोणालाही सहज करता येतील अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही माझ्या पद्धतीने हे थालीपीठ तयार करू शकता. तर इथे तवासुद्धा गरम झालेला आहे, तर याला मी थोडेसे तेल लावून घेतलेलं आहे. तर आता हा रुमाल घेऊन आपण तव्यावरती टाकणार आहोत. तर या पद्धतीने बघा मस्तपैकी थालीपीठ सुटून येते. तर यासाठी आपल्याला रुमाल छान ओला करून घ्यावा लागतो. तर आता थोडंसं तेल टाकून मस्त खमंग असे हे थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत. तर एका बाजूने झाले की आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा याला खमंग असं भाजून घेणार आहोत. तर थालीपीठ हे खूपच छान लागतात, रुचकर लागतात. शेंगदाण्याची चटणी, दही यासोबत तर अप्रतिम लागतात. तर बघा याच पद्धतीने आपण काही थालीपीठ करून घेणार आहोत. तर प्रत्येक वेळी आपण हा रुमाल ओला करून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने परत रुमाल ओला करून घेतलेला आहे, पोळपाटावर ठेवलेला आहे. परत एक उंडा घेऊन त्याचे छान असे थालीपीठ थापून घ्यायचे आहे. अगदी हलक्या हातानं थापायचं आहे. त्यानंतर यामध्ये होल करणार आहोत आणि परत एकदा तव्याला तेल लावून परत रुमाल टाकून हे थालीपीठ काढून घेणार आहोत. तर अगदी सहज असे थालीपीठ तयार होतात, कुठेही चिपकत नाही. जर तुम्हाला यामध्ये कांदा, कोथिंबीर, पालक टाकायची नसेल तर आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा मी तुम्हाला एक थालीपीठ करून दाखवणार आहे. तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा थालीपीठ तयार करून घेऊ शकता. तर इथे परत एकदा रुमाल ओला करून घेतलेला आहे. त्यावरती बघा कांदा, कोथिंबीर आणि पालक टाकायचे आहे आणि त्यावरती थालीपीठाचं सारण ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने हे परत थापून घ्यायचं आहे. तर प्रत्येकाच्या घरी बघा कांदा खाणारे नसतात, तर त्यासाठी तुम्ही नुसतं पीठ मळून घेऊन थालीपीठ करू शकता किंवा या पद्धतीने सुद्धा थालीपीठ तयार करू शकता. तर परत एकदा आपण प्रत्येक वेळेस आपल्याला तव्यावरती तेल लावायचं आहे, त्यामुळे आपले थालीपीठ सहज निघतात. तर अशा मस्त खमंग दोन्ही बाजूने भाजून घ्यायच्या आहे आणि गरमागरम वाढायच्या आहे. तर हे असे थालीपीठ तयार होतात. मस्त तुम्ही दह्यासोबत, ठेच्यासोबत, लोणच्यासोबत कशासोबतही आपला हा महाराष्ट्रीयन पदार्थ खाऊ शकता.